तर पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्शे गाडी ही विना नोंदणी रस्त्यावरती धावत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येते। बंगळुरूमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नोंदणी करून ही गाडी पुण्यात आणली गेली। त्यानंतर मार्च महिन्यात या कारची नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातल्या आरटीओ मध्ये झाली, पण ती अद्याप पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे ही कार विना नोंदणी रस्त्यावरती धावत असल्याचं उघडकीस आलंय। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्याला माहिती देतात। मंदार, अपघात झालाय, अपघाताच्या वेळेला किती लूपहोल सगळ्या प्रक्रियेमध्ये होते, गुन्हा नोंदवण्यापासून ते जामीन मिळवेपर्यंत आपण बघितले। आता नोंदणी संदर्भात कोणती धक्कादायक माहिती या वाहनाची समोर आली आहे? ज्ञानदा, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की सामान्य नागरिकांनी हेल्मेट जरी नाही घातलं तरी त्याला दंड आकारणारे पुणे पोलीस मार्च महिन्यापासून ही कार, इतकी मोठी कार पुण्याच्या रस्त्यांवरती विना नंबर प्लेट धावते आहे हे पाहू शकले नाहीत। आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे हा अपघात घडण्याला, दोघांचा जीव जाण्याला। कारण ही कार बेंगलोरमध्ये खरेदी केली विशाल अग्रवाल यांनी, तिथे त्या ठिकाणी नोंदणी केली। मात्र जेव्हा ती पुण्यात आली तेव्हा पुण्यातील आरटीओ ऑफिसमध्ये याची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली, मात्र ती पूर्ण झालेली नव्हती। या गाडीला नंबर मिळालेला नव्हता, नंबर प्लेट मिळालेली नव्हती। मात्र तरी देखील ही कार पुण्याच्या रस्त्यांवरून फिरत होती। त्यांचा अल्पवयीन मुलगा ही कार चालवत होता आणि या कारने काय अपघात केला, कसा अपघात केला हे आपण सगळ्यांनी पाहिलं। त्यामुळं प्रश्न फक्त विशाल अग्रवाल यांना विचारला जातो आहे असं नाही, तर पुणे पोलिसांना विचारला जातो आहे आणि पुणे आरटीओ जे आहेत त्यांना देखील विचारला जातो आहे की जर नोंदणीची ही प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती तर ही कार रस्त्यावरती येण्यासाठी परवानगी कशी देण्यात आली, आणि जर विनापरवाना आली असेल तर पोलिसांची ही गोष्ट का लक्षात आली नाही। कारण मार्च महिन्यापासून जर ही कार पुण्यात आहे तर मग पोलिसांनी कारवाई का केली नाही, असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात। या प्रश्नांबाबत पोलिसांना जेव्हा जेव्हा विचारणा करण्यात आली गेल्या 2 दिवसांपासून, तेव्हा पोलिसांचं एकच उत्तर आहे की आम्ही या प्रकरणाचा तपास करतो आहोत आणि तपास झाल्यानंतरच आम्ही या सगळ्यांची उत्तरं देऊ। मात्र संशयाच्या भोवऱ्यामध्ये सगळेच आहेत, पुणे पोलीस आहेत, आरटीओ आहेत आणि विशाल अग्रवाल यांना तर अटक झालेलीच आहे आता। ज्ञानदा, धन्यवाद मंदार, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।